गुड मॉर्निंग. तर आज आपण कालदुर्ग फोर्ट एक्सप्लोर करायला आलो आहे आणि कालदुर्ग फोर्ट हा पालघरमध्ये येतो. पालघर बस स्टॉपला येऊन तुम्हाला वाघोबासाठी बस पकडायची आहे आणि वाघोबा टेम्पल जो स्टॉप आहे, वाघोबा देवस्थान, तिकडे तुम्हाला उतरायचं आहे आणि समोरच मग तिकडून तुमचा ट्रेक स्टार्ट होणार आहे. आजचा कालदुर्ग फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी माझ्यासोबत माझे कझिन्स आलेले आहेत आणि हनी. तर आता आम्ही सगळेजण स्टार्ट करू इकडून ट्रेकिंग. एक हार्डली 1.5 आवर्सचा ट्रेक असणार आहे. तर बघू किती वेळ लागतोय. तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट देतो मी. 7:35ला ट्रेक स्टार्ट केला होता आणि आता एक 5 मिनटं हाईक करून आम्ही आता रेस्ट घेतला आहे. बिकॉज आमच्यासोबत स्प्रुवा प्रो ट्रेकर पण आहे, त्यामुळे. जितकं मी रीड केलं होतं तर कालदुर्गची हाईट 1550 फीट आहे. ग्रॅज्युअली इन्क्लाइन ट्रेक आहे हा आणि फॅमिली फ्रेंडली पण बोलू शकतो. 10 मिनटाच्या हाईक नंतर इकडे बसायला जागा आहे. इकडे तुम्ही रेस्ट घेऊ शकता आणि तुम्ही पण जर फर्स्ट टाईम येत असाल, फर्स्ट ट्रेक असेल तुमचा, तर तुम्ही पण अशी स्ट्रॅटेजी यूज करू शकता की 5 मिनिट ते 8 मिनिट हाईक करायचं आणि मग 1-2 मिनटं रेस्ट करायचं. खूप हेल्प होतं इन्क्लाइन जिकडे असेल तिकडे. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय, मस्त आहे. डिफिकल्टी लेवल कशी आहे? नॉर्मल. बिगिनर्ससाठी जरा जास्त डिफिकल्ट आहे. स्प्रुवा लीडिंग द ट्रेक. From London to Taiwan, I've been all around the globe trying to protect your soul. I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger. आता आम्ही 1 तासाचा हाईक करून या ठिकाणी आलो आहे. इकडे असं प्लॅट्यू सारखं आहे, रॉकी पॅच आहे आणि इकडून आता तो जो इकडे पुढे दिसत आहे तिकडे आता 22 हाफ एन आवरचा ट्रेक बाकी आहे. इकडे तुम्ही रेस्ट करू शकता. आम्ही पण इकडे रेस्ट केलं, स्नॅक्स वगैरे खाल्ले, पाणी प्यालो आणि आता आम्ही पुढे कंटिन्यू करू. इथून आता पुढे वरती जायला रस्ता आहे. इथून पुढे आता आपल्याला हाईक कंटिन्यू करायचं आहे त्या रॉकी पॅचच्या इकडून. खाली प्लॅट्यू पासून आता 15 मिनिट्स झालेत आणि हळूहळू चाललोय. थ्रू आउट द ट्रेक सेमच ट्रेल आहे, सेम लेवल ऑफ डिफिकल्टी आहे. डिफिकल्टी नाहीच आहे, इझी ट्रेल आहे. फक्त एवढंच आहे की पाऊस पडल्यामुळे स्लिपरी आहे थोडं, त्याची तुम्ही काळजी घेऊ शकता.
तिकडे जायचं आता आपल्याला. एक 15 मिनिटं बाकी असते. काय बोलतात मराठीमध्ये? गोगलगाय. ऑलमोस्ट लास्ट पॅचला आम्ही आलो आहे आणि आता खूप जोराचा वारा सुटला आहे, तर हाईक करायला पण आता मजा येते. फायनली आता टॉपला पोचलोय. इथे राईट साईडला बसण्यासाठी जागा आहे आणि इथे लेफ्ट साईडला रॉकी पॅच आहे आणि हा इथे टॉपमोस्ट पीक आहे कालदुर्गचा. चढून एक वरती आलात तर इकडे एक पाण्याची टाकी दिसते. ही दुसरी टाकी आहे इकडे वरती. इथे टॉपला आलोय आणि संडे असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. तुम्हाला जर गर्दी अवॉइड करायची असेल तर तुम्ही संडे सोडून सॅटरडे वगैरे किंवा वीकडेज इकडे येण्याचा ट्राय करू शकता. काय स्पृहा, कसा झाला तुझा ट्रेक? चांगलं वाटलं. मजा आली खूप. पाय दुखले? बिलकुल नाही. कोणाकोणाचे दुखले इकडे पाय? हात वरती करावे. हिचे पण दुखले, मगाशी बोलत होती. हात वरती करावे. तुझी दुखले का? दुखले. फर्स्ट टाइम ट्रेक आहे ना? आणि हा. कसं वाटलं? मजा आली? हो. करणार आहेस अजून ट्रेक? हो करणार आहे. कळसूबाई ना? हा. तू करणार आहेस? नाही. तू? मी तर करणारच. तू? येस. मामा तू? येस. लंच झालाय आता आमचा. डिसेंट चालू केलंय. डिसेंट करायला आता एक 1.5 तास वगैरे लागेल. थांबतच जाऊ, परत आरामात डिसेंट करू. बघू जसं जसं पुढे प्रोग्रेस होतोय तसं जसं तुम्हाला अपडेट देतो. हाफ वे डिसेंट कंप्लीट केलाय आणि जो सेकंड स्टॉप घेतला होता प्लॅट्यूच्या इकडे, तिकडे परत आलोय आम्ही. ट्रेक कंप्लीट करून झालाय आणि आम्ही परत इकडे वाघोबा मंदिराच्या इकडे खाली आलोय बेसला. आणि आत्ताच इकडे कळालंय की इकडून जवळच एक वॉटरफॉल आहे, वाघोबा वॉटरफॉल. तर विचार करतोय की वाघोबा वॉटरफॉल पण एक्सप्लोर करतो आम्ही.
तर बघूया, लेट सी. वाघोबा वॉटरफॉलकडे जाण्यासाठी जिकडे तुम्हाला बस सोडते ना, आणि बस जिकडे पुढे जाते खाली वाघोबा देवस्थानच्या इकडून, तोच रोड पकडून तुम्हाला खालती चालत जायचं आहे. वॉटरफॉलला आलोय आणि इकडे बऱ्यापैकी गर्दी आहे. वॉटरफॉल काय एवढं पाणी फ्लो नाही आहे आता सध्या. 5 मिनिट्सच्या वॉकेबल डिस्टन्सवरती होत आहे. वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, रस्त्याला लागूनच आहे. या रस्त्याने आम्ही इकडून चालत आलो खाली, आणि हा इकडे लेफ्ट हँड साईडला वॉटरफॉल आहे. पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉलला पाणी नाही आहे आणि त्यामुळे खूप मोठी डिसअपॉइंटमेंट. वॉटरफॉलच्या इकडे जाऊन आलो आणि जसं तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये की जरा पण पाणी नव्हतं. तर जेव्हा पावसाळा एकदम पीकमध्ये असेल त्या दिवशी तुम्ही वॉटरफॉल व्हिजिट करू शकता. अदरवाईज तुम्ही तो स्किप केलात तरी चालेल. एक ट्रेक करा आणि ट्रेक कंप्लीट झाला की तुम्ही परत तुमची रिटर्न जर्नी करू शकता. तर आता मी परत चालत चाललो आहे वाघोबा देवस्थान बस स्टॉपच्या इकडे. तिकडून बस किंवा शेअरिंग टमटम जशी भेटेल तसं मग आम्ही आमची रिटर्न जर्नी कंप्लीट करू. जर तुम्हाला प्रथमेश शिंदेचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.